नमस्कार, केजे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे। मी सीमा नेत्रगावकर। आजच्या ठळक बातम्या। लाडकी बहीण योजनेप्रमाणे बहीण सुरक्षित योजना राबवावी। महिला मुली यांना संरक्षणासाठी हत्यार बाळगण्याची रक्षाबंधनाची भाऊ परवानगी भेट देणार का? लक्ष्मण कांबळे, औसा प्रतिनिधी। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मी या भारत देशातील एक नागरिक या नात्याने आपल्या सरकारने लाडकी बहीण योजना काढली, तसेच लाडकी बहीण सुरक्षित योजना राबवावी। कारण या सर्व स्वतंत्र देशात गुलाम नेते जास्त झाले आहेत। आपल्या योजनेचे मी स्वागत करते। या योजनेतून महिलांना, बहिणींना थोडाफार प्रमाणात आर्थिक मदत होत आहे। हे जरी सत्य असले तरी त्या बहिणींना सध्याच्या काळात आर्थिक मदतीपेक्षा सुरक्षित मदतीची जास्त गरज आहे। कारण रोज कुठे ना कुठे बलात्कार, जिवंत जाळले जात आहे। अशा प्रकारे बहिणींवर अन्याय, अत्याचार घडत आहे। या घटनेतील आरोपी मात्र मान ताठ करून फिरत आहे। यामुळे शाळकरी मुली, कामावर जाणाऱ्या महिला प्रवास करत असताना या बहिणींनी किती किळसवाना प्रकाराला सामोरे जाऊन जीवन जगतात हे त्या बहिणींनाच माहीत। त्यामुळे येणारा काळ हा फार विचित्र असणार आहे। त्यामुळे माननीय साहेबांनी महिलांच्या बाबतीत सुरक्षित कायदे कडक करून महिलांना सुरक्षित राहण्यासाठी, त्यांना स्वसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याची परवाना दिला पाहिजे, जेणेकरून लाडक्या बहिणींवर दिवसाढवळ्या होणारे अन्याय, अत्याचार थांबतील। हत्यार जवळ बाळगण्याची परवाना असल्यामुळे आम्हा लाडकी बहीण आई सुरक्षित राहील, अशी आशा बाळगून मी लक्ष्मण कांबळे आपल्याकडे ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनाद्वारे मागणी करत आहे। यापुढे महिला बहिणींनी वरील अन्याय, अत्याचार थांबवायचे असतील तर बहिणींना स्वसंरक्षणासाठी हत्यार जवळ बाळगण्याची परवानगी द्यावी। केजे न्यूज इंडिया मराठी सहसंपादक आनंद। व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।